काय पाहिजे बाबा रे तू शेप पाहिजे का केळं पाहिजे? आपण मी काय म्हणाली, तुमच्याकडे सीताफळ आहे का? सीताफळ पाहिजे ते मला. हो आहे ना बाई. सीताफळ लहान मोठ्या साईजचे आहे. कमी साईजचे वाले लहानवाले आहे 30 रुपये किलो. मोठ्या किलो साईजचे आहे 60 रुपये किलो. कोणते पाहिजे सांग मग. बापा एवढे महाग का बापा? लयच महाग सांगाल बापा तुम्ही. माझ्या घरची तर स्वस्तानच आणत असते, नेहमीच आणते. 40 रुपये किलो आणत असते, चांगले मोठे मोठे असते. हां दिवाळीच्या ना सगळं माल वाढून गेलाय. सगळी भाव वाढले दिवाळीच्या ना. लक्ष्मी पूजनाजवळ पाहिजेच ना फळं पुढं, म्हणून सगळी मागणी वाढली तर पैसे वाढते ना. हो अप्पा, मला समजून आलं. लक्ष्मी पूजन आहे तर मीच काही मी खायसाठी घेऊन आले काय? मला लक्ष्मी पूजनासाठीच पाहिजे ना. काही कमी कमी कर ना बापा. लय महाग गुणाला सांगाल ना. आधीच सोयाबीन झालं नाही, काही झालं नाही. आपण लक्ष्मी पूजन तर करावंच लागते ना अप्पा. म्हणून म्हणाली दे ना, मला देऊन दे ना कमी भावात. आता कोणी आहे नाही, देऊन दे ना. मग विका तुम्हाला जेवढ्यानं विकायचे तेवढ्यानं मला देऊन दे ना कमी भावात. अहो पोरी कमी कर म्हणतं. मलाच तर ते जाग्याहून 55 रुपये पडले किलो. मग मी 5 रुपये नफा घेऊन काय? मला पूर्ण गावभर फिरायला लागते ना. गावभर फिराले सांग बरं तू, मला 5 रुपये लागत नाही काय नफा? जाऊ दे बाप्पा, मग तुम्ही काही कमीच नाही करत म्हणता तर मग जाऊ द्या, राहू द्या. काही घेत नाही मी, चल मी तशीच. केळंवाला आला बाई. केळंवाला शेपही दिसून आले, चांगले वाटते, चांगले लाल लाल शेप दिसून आले. पाहतो बाई जाऊन, नाहीतरी पाहिजेच ना लक्ष्मीपूजन आहे तर आज. हो आप्पा, हो आप्पा, किती रुपये किलो डझन आहे केळं? घेतली का होत्या केळं? घेतली वाटते बाई. नाही ना मा, घ्यायचेच आहे. हे आप्पा काही कमीच करत आहे आम्ही. कमी करा कोणाली भा तर काही कमी नाही करून आले. कमी कर ना आप्पा, कमी कर ना. आता ही आली, हे घेते ना. केळं किती रुपये डझन आहे बाप्पा? केळं किती डझन आहे सांग ना. 50 रुपये डझन आहे केळं, 50 रुपये. तुला काय घ्यायचं होतं हो? तू काय घेऊन आली? केळंच घेऊन आली का तू? हो ताई, सीताफळ घेत होती ना. आप्पा सांगले 60 रुपये सांगणार किलो सीताफळ. मी म्हटलं 40 रुपये द्या म्हटलं, तर नाही म्हणते ना. कसं करावं आता? घेऊन घेऊ काय 60 रुपये ना? काही घेऊ नको, बुड्यापासून सीताफळ गीताफळ. हां, माय वावरापाशी म्हणते वावर आहे म्हणते, थापान दिले म्हणते तिथं त्याच्या वावरात 2-3 झाडं आहे म्हणते सीताफळाचे, तर त्यानं दिले म्हणते चांगले 10-12 दिले. तू घेऊन जाजो 3-4 माझ्या घरचे. मग काय घेत बसतो? तू लक्ष्मीपूजनासाठीच पाहिजे ना. हो अप्पा, तुम्ही 50 रुपये डझन केळं म्हणून आले तर मग देऊन दे ना मला. 40 रुपये डझनानं देऊन द्या बाप्पा. आजचे दिवस काही कटकट नका करू, देऊन द्या 40 रुपये डझनानं केळं. नाही बाई जाऊ दे, ते जाऊ दे, माहीत जाऊ दे. 5 रुपये 45 रुपये ते 45 रुपये. द्या बाप्पा, आता तुमच्या मनानं द्या बरं. एका पन्नीत टाकून द्या चांगले. घेऊन जातो मी. पैसे मग उद्या त्याला चालन काय? हो बाई, दिवाळीचा दिवस आहे ना बाई. नेहमीच वेगळी गोष्ट आहे. आज दिवाळी आहे ना, माझ्या घरी दिवाळी आहे ना. मला पैसे नाही लागन काय? आज नाही, आज उधारीत नको ठेवू बरं. असे नको करू. आज पैसे दे मला, मग पुढं वाटल्यास ठेवतो उधारीत. आज नको ठेवू बापा उधारीत. बरं बाप्पा, मग देतो आणून तुम्हाला तुमचे 45 रुपये. काय हो बाई, ती मागून आली, तिनं घेतले तू गिस 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 करून आली किती वेळची. त्याच थांबून ठेवलं बरं मला. तिचं काय बाप्पा, तिचं मोठं काम आहे अप्पा. ती पैशावाली बाई आहे. तिला माझ्यासारखं काही कामाला जावं लागते काय? 2 टाइम मला कामाला जावं लागते ना. आत्ता सोयाबीनशी झोडलं म्या चांगलं. तिला जावं लागते काय? तरी काही खडकून नाही माझ्याजवळ. म्हटलं लेकराच्या शिक्षणात सगळे पैसे चालले गेले. लेकराची फी भरता भरता माझं सगळं आयुष्य चाललं. तिला काय टेन्शन आहे काय? ठीक आहे, मस्त घर राहते, माणूस कमावते. तिला काही टेन्शन आहे काय? माझ्यासारखं मला कमावं लागते, लेकराकडे लक्ष ठेवावं लागते. मी का बापा एकटी बाई? हो बाई, ते बरोबर आहे. हो बरोबर आहे. घेऊन घे मग, शेप घेऊन घे ना. नाही अप्पा, राहू दे आता. आता काही पैसे नाही माझ्याजवळ, काही घेत नाही मी. कहू राहते हो, लाईटिंग गिटिंग काही दिसून झाली चांगली. थंडी वाटणार तुमची. कहून सोयाबीन गियाबीन पिकलं नाही काय? नाही, सोयाबीन गियाबीन पिकलं म्हणले का? सोयाबीनच अजून दुसऱ्या वावरात सोंग चालू आहे ना. कामच तर चालू आहे माझ्या घरात. लाईटिंग नाही पाहिजे ना. लाईटिंग नसाले माझ्या घरावर. मी बायको मग मागा लागली लाईटिंग टाका लाईटिंग टाका. दिवाळीचा दिवस आला तरी तुम्हाला वेळ नाही का म्हणते. म्हणले का वेळच नाही ना. आता बायाचा आहे, पण कालपासून पर्यंत बाया होत्या. आज आहे जरासं मोकळं. आज काय काय करावं? फुलं आणा झेंडूचे काय आणा काय नाही. हो ना, झेंडूचे भाव तर काही उतरलेले का हो. काल तर 30 रुपये किलोलाच विकले. आपल्या इकडे मार आले होते आपल्या गावात विकाले. काल स्वस्त झाले, आज काय माहीत. हो ना, नाही ऐकलं स्वस्त होते म्हणून. पण काल मी घरी नव्हतो ना, मी ते वावरात होतो ना. पाणी आलं त्याच्यात, झाकझूक करायला लागलं. त्याचंच टेन्शन आहे ना. सोयाबीनचं होणार नाही, पोलिस होईल तर नौकातलं आहे ना गावभर. हो रा, जेव्हा आपलं शेतकऱ्याचं काम तसंच आहे. सगळी शेती आपली करावं लागते आपल्याला. दिवस जाते, आपलं आयुष्य चाललं सगळं. पिकत काही नाही, उली पिकते. करा कपाळ कष्ट लय अंगभर.
शहरातल्या लोकांची दिवाळी मस्त फटाके फोडण्यात जाते आणि आपली सोयाबीनच्या मागं लागण्यात जाते. कायची दिवाळी येते आणि कुकडे दिवाळी जाते काही समजत नाही. बाबा बाबा पताके घेऊन दे ना. माझ्या सगळ्या मित्रांना पताके घेतले, तुम्ही घेऊनच नाही दिले पताके. किती दिवस झाले तुम्हाला पताके मागणार तर पताके देत नाही घेऊन. हो राजा, देतो ना तुला घेऊन. नाही देतो असं काही म्हटलं का? देतो ना, मला वेळच नाही ना. देतो म्हटलं समजतच नाही तुला. जसं की आताच दिवाळी आहे, रात्री आहे ना दिवाळी, रात्री फोडा लागते फटाके. आताच घ्या लागते काय? देतो ना घेऊन, थांब जरासा. मग घेईन काही नाही. नुसते तुम्ही मला बहाणे देता. मग घेईन मग देणार नाही. मग म्हणून लक्ष्मी पूजनचा वेळ झाला, आता मला वेळ नाही आहे. आताच चला बाबा तुम्ही. काऊन रे लेकराली फटाक्याने घेऊन दिला? लेकराला आताच फटाक्याची शौक असते. मग काय, मग कमी कमी होत जाते, लहानपणीच वाटत असते. काऊन घेऊन दिले रे? जाणं घेऊन दे ना त्याला पहिले फटाके. तुला बसायचं वाटते काय? फटाके घेऊन नसून दिले. त्याच्या मायपासून त्यानं 100 रुपये नेले. त्या दिवशी फटाके आणले, 5 मिनिटात फोडून टाकले. याले वाटू दे त्याला वाटू दे, वाट करून सगळे फटाक्याचं भांडण आलं. तर मला माघारावं त्या पोट्ट्याच्या अंगावर मारायला आला बुडा. त्या पोट्ट्यानं फटाका दिला म्हणते कोणत्या तरी पोराजवळ. त्या दुसऱ्या बाईच्या अंगावर उडाला म्हणते फटाका. तर ह्या पोट्ट्याच्या भांडण आलं ना, बुडा बॉम्ब बडबड करत आहे. नेच्यासोबतच्या पोट्ट्याला त्या बुड्यानं कांसली ते दिली म्हणते. पण त्याला माहिती आहे मी कसा गरम आहे. तर मग पोराला मारलं तर काही होऊ शकते म्हणून या मारा गिराली म्हणून बुड्या माझ्याकडे सटक सांगायला आलता. पण बडबड किती करे, बोले किती बाप्पा बाप्पा, रंगाचा बोले ना. जसं याचा ना तुलाच करीब आहे, याचा ना तू फटाकेच नाही फोडत कधी, असं वाटते. हो माहिती आहे मला ते भांडण आलता. वहिनी काही बोले नाही. वहिनीने ह्या पोट्ट्याला ठोकला चांगला, बद 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 बद. मला माहित आहे ना ते बुडा उपटच आहे, उपटच आले, उपट आहे तो दिमाग आहे ना. बरं झालं तू बोलला गेला नाही ऐन दिवाळी समोर. तरी तू म्हणता याला फटाके घेऊन दे, असे भांडणं नाही. फटाके घेऊन द्या, घेऊन देऊन फटाके फोडत नाही, उच्चिन काळ्या करते. असे भांडणं आले तर काय कामाचे असे फटाक्याचे? अरे दिवसच असते फटाक्याचे. त्यानं काही मुद्दा म्हणून त्याला काही माहितच आहे त्या बुडीच्या अंगावर जाईन म्हणून त्यानं काही मुद्दा म्हणून गेला तर फटाके. आजकालचे फटाके उडती ना, मग भांडणच करा लागते काय? जसं समजून घेतलं तर काय होते, पण समजून घ्यायचा विषयच नाही त्याच्याजवळ. इथं भांडणारच येते ना. हो आपण समजून घेईन, आपल्याला माहित आहे उडते फटाके येतच असते बा म्हणून. पण तो बुडा त्याला तो लहान झाला नाही लेकरासोबत वयानं, त्याला समजलं नाही ना का बा उडतच असते म्हणून. मी काय केलं? माझ्या काय गुन्हा आहे का त्याच्यात? मी काहीच नाही केलं. तरी तो बुडा भांडायला आला मला. मला मारू का मी मारून पहा म्हटलं. मला बाबावालीच नाव सांगतो म्हटलं तुमचं. जाय बा त्या लेकराला घेऊन फटाके दे. चलो मी घरी जातो आता मी. ओ नीता, ओ कोमल, बिचारा घासना बरोबर भांडे. बायानं तर देवपूजेची तयारी चालू केली. तुम्ही नुसते भांडेच घासून आले, किती वेळ झाला? कर ना, रांगोळी काढायची आपल्या घरापाशी. अरे बापा, तुझी तयारी झाली का हो? साडी गिडी घातली का हो? बापा बाबा, मला तर वाटलं भांडेच घासून आले. मी म्हटलं बाहेरून आली मी तर आपल्या घरची कामच व्हायची आहे बाई म्हटलं. आणि याची लोकांची म्हटलं तयारी चालू झाली म्हटलं. माझ्या सुना का भांडेच घासून आले का म्हटलं. बरं झालं बाई त्या साडी गिडी घालून घेतली. कोमल काय करून आली हो? तुम्हाला वाटलं आम्ही भांडेच घासून आलो? एवढा वेळ झाला तर आम्ही भांड्याने घासून आलतो. आमचे झाले होतं काम. मी साडी घालून आलती, कोमल रांगोळी काढून आलती. हो का हो, त्या साडी घातली कोमल रांगोळीच काढून आली का हो? पाहतो बापा मी तिची रांगोळी झाली का नाही झाली तर. काय साडीच घालायची आहे तर अजून. पण दिवस बुडत आला ना बाई. दिवस बुडायच्या आधी आपण बसा लागत होतो. दिवे लागलं का मग डायरेक्ट लक्ष्मीपूजन झालं का मग मोकळं होती. दिवसभराचे उपायचे हो सगळेजण. लक्ष्मीपूजन झाल्यावरच आपल्या घरी जेवण करते ना सगळेजण. हो बाप्पा, झालं आता माझं तर झालं सगळं. श्रीची तयारी करून दिली, हिची तयारी करून दिली, बाईची तयारी करून दिली. आता काय काहीच नाही राहिलं, झालं सगळंच. आता कोमलची साडी घालायची आहे वाटते फक्त. तर मी तिला सांगतो का लवकर लवकर रांगोळी उरक म्हणतो आणि मी तयारी करतो. तुमची तयारी झाली ना, बरं झालं. आता नाहीतरी कोमलले येलेच बसवायचं आहे ना आपल्याला पूजा करायला. श्यामले इले काही म्हटलं असतं नीताले तर तिच्या उशीत गेलं असतं. पण जाऊ दे, आता सणवाराच्या दिवशी काय बोला. हिनं रांगोळी काढली असती तर काय झाली असती, तिला साडी घालू द्यायला लागत होती. तिच्या हातून लक्ष्मीपूजन आहे यावर्षी तर नाही, तिला साडी घालू. तिची राहिली हिचीच साडी, हिचंच नट्टापट्टा झाला पहिले. ते राहिली मागं, तिला दिली रांगोळीत जुटून. ही अशी हुशारी करते म्हणून मला हिची हुशारी पटत नाही. पण जाऊ दे, सणावाराचा दिवस आहे, काय भांडण तांडण करावं असं वाटते. बोललं तर बातच भांडणावर उठते. त्याच्यापेक्षा बाप्पा नाही बोललेलंच बरं आहे या घरात. नाही तर मग मलाच म्हणते तू बोलली म्हणूनच भांडण झालं, तू बोलली म्हणूनच भांडण झालं. मीच व्हायची आहे ना या घरात. रांगोळी जमली का नाही जमली व तशी तर चांगली वाटणारी कलर गिरं ना. पण कोण म्हटलं नाही आताच तर नीताताई गेल्या. पण नीताताईनं काही म्हटलं नाही जमली का नाही जमली. तर मला वाटते जमली का नाही जमली व जमली असं तर चांगली दिसली पाहिजे बाप्पा. जाऊ दे बाप्पा, मोकळी तर झालं एकदाचं. कशी दिसू आता झाली ना, रांगोळी काढली ना. जाऊ दे, टेन्शन काही घेऊ नको. चल बाप्पा, आता अजून माझी तयारी व्हायची आहे ना. साडी बदलावं लागते अजून मेकअपही करावं लागते ना, लक्ष्मीपूजन आहे तर. चल बाई, बरं करून टाकतो आता. बाहेरची झाली ना, काहीची झाली. आता झालं टेन्शन मोकळं. आता काही टेन्शन नाही राहिलं.
चला आता फक्त तयारीच करायचं टेन्शन आहे. का हो बाई कोमल, बाहेरची रांगोळी गिंगोळी झाली काय? इथची तर रांगोळी भली मस्त दिसणारी हो. मला लयच आवडली ना बाई. वेला वेला किती सुंदर काढले आणि कलर गिल्लर किती मस्त भरला बाई. भली मस्त रांगोळी येते पण तुले. खरंच का बाई? खरंच जमली का ही आतमधली रांगोळी? सांग ना, मला तर वाटून नाही आली, एवढी खास नाही वाटून आली. तुम्हाला आवडली का? पण नक्की नक्की सांगा, खरंच जमली काय? हो ना बाप्पा, जमली नाही तर काय. आम्हाला तर काही काढतो आम्ही इकडे माकडे वेलं कशाच्या कसे. तुझ्यासारखे एवढे चांगले येते का आम्हाला? किती सुंदर दिसून आले, एवढे मस्त दिसणार तरी तू नाकला होतं बाई. तुले कला आहे बाई तुझ्या हातात. लस मस्त काढतं तू रांगोळी. आणि आमची तर कशीच्या कशीच होती. आणि इकडला वेळ तिकडे आणि तिकडला वेळ इकडे. तू किती चांगली काढली तरी नाकला होतं. एवढी सुंदर रांगोळी काढली ना. जमली ना मग? चला मी आता साडी वगैरे घालते आणि तयारी करते लवकर. हो बाप्पा, माहिती लक्षच नाही राहिलं गोष्टीत. नुसत्या रांगोळीच्याच गोष्टी करत राहिली. मी तुला तेच सांगले ती. नीताची तयारी झाली, नीतानं साडी घातली, लेकराची तयारी करून दिली आणि तू राहिली. तू जास्त हातून लक्ष्मीपूजन आहे, तुलेच तर लक्ष्मीपूजन करावं लागते. म्हणून म्हटलं तुला चांगली साडी घाल, यावर्षी घेतलेली मस्त. नाही तर घालशील जुनी पुराणी, चांगली घाल आणि मस्त लवकर ये. लवकर लक्ष्मीपूजन करून टाकू, मग मोकळं जेवण खावण करायला हे मोकळं होऊन जाते. आणि लेकरं बाया आपण मस्त फटाके फोडत राहतो. मग कर मग तयारी लवकर. सगळं मी लक्ष्मीचं पूजन गिजन करून घेतलं. बरं या, बरं देवदर्शन करा आणि जा फटाके फोडा. मस्त मस्त सेलिब्रेशन करा आज दिवाळीचं. आपल्या घरची पूजा पण खूपच सुंदर दिसत आहे. मस्त ठेवलंय वगैरे. तो चांदीचा दिवा तर खूपच मस्त दिसून आला आहे नाही? हो ना, किती मस्त दिसून आलं. एकदम प्रसन्न वाटून आला आज. एकदम लक्ष्मीपूजन झाल्याबरोबर किती मस्त झगमग सगळे लाईट सगळ्या इकडे. किती सुंदर वाटून आलं ना. पण कवा नीता कोमल हे नाही आले देवदर्शन करायला? पोरं कुठे गेले पोरं? हो आई, त्यानं देवदर्शन केलं. तुम्ही तिकडे गेला होता ना प्रसाद वाटाले, तेव्हाच केलं देवदर्शन. आणि आम्हाला म्हणे तुम्ही या म्हणे 5 मिनिटानं बाहेर म्हणे फटाके फोडू म्हणे आपण म्हणे. ते गेले बाहेर फटाके फोडाले. आणि बाबाला तुम्ही वाढून देता बरोबर आई जेवाले थोडंसं, आम्ही फटाके फोडायला जातो. हो जा तुम्ही. मी देतो तेले वाढून आणि मग मी येतो फटाके फोडाले. तुम्हाला आवडते काय फटाके फोडायले? हो बाप्पा, मला तुला आवडते. मी काय बात येतो पाय तेल बात ताट वाढून देतो तुमच्याच मागं. मी तयार. चल ना कुमार, चल बरं लवकर. अजून तिकडे कल्लावीन आपल्या नावाचा. चल जाऊ मग आपण. कमनिता बाबुले नाही आणलं का? बाबुले तू आली न बाबुले कोण नाही आणलं? मस्त फटाके गिटाके पाहिलेच ते त्यानं. हो बाबू झोपलाय. बाबूला दिवसा चिडचिड करे. मग ते लक्ष्मीपूजनाच्या सांधी झोपून दिलं मस्त. तो झोपलाय. नाही आहे ना त्याला पाहून आला आई नाही. त्याच्या आप्पा पाहून आला ना. आप्पा येतो म्हणे, त्याला जेवण वाढून देतो म्हणे आप्पाले. आणि येतो म्हणे मी लगेच फटाके फोडायला म्हणे. असं आहे काय? म्हटलं बाबुले कोण नाही आणलं बा. म्हटलं त्या बाबुले पाहायला भेटलं असतं म्हटलं. आता तो चिडचिडच करेन लढेल, तर मग मी काय करू शकतो आता? जाऊ दे ना, आता झोपला तर झोपू द्या. कोमल तू घे ना कोमल. मस्त मजा येते ना तुला? मजा येते ना? किती मस्त वाटत आहे पाय. हो, मला या सरांची खूप भीती वाटते बा. हे फटाके गिटाके मला अंगावर याचं बेव लागते म्हणून मी फोडत नाही. पण तुम्ही म्हणत होते येजो म्हणून मी आली उभी राहिले. तुम्ही फोडणार, तुम्ही फोडा. मस्त फुलझडी घ्या, तुम्ही फोडा. तुम्ही मजा कर ना, मजा मागं काय लागता? अहो कोमल, मी तुझ्या मागाने लागून आलो. घे म्हणून आलो बा. आजचे दिवस फोडा लागते, मग काय रोज फोडतो काय? वहिनी तशाच उभ्या. तुम्ही दोघी सारखी तसं आहे बाप्पा. नेहा फटाका दे ना या बाप्पा. कला आहे त्याचा फटाके दे ना मला. फोडून आली दे ना. माझ तुझ्यावर कमी आहे. मी कुठून देऊ? तुमच्या जवळचं असेल तर द्या तुमच्या घरचे. मला द्या, मला तर कमी आहे फुलाले. लच बदमाश आहे ना तू. मी देतो तुला दरवर्षी तर देतो. तू दे ना मला यावर्षी. दे ना नेहा, मागून आले तर आपल्या घरी खूप आहे ना फटाके. दे ना काकाला दे ना. नाही म्हणत असे दे ना एखादा फटाका. मला आजच पाहिजे का? मला अजून लय दिवस खेळा लागते ना, लय मजा येते ना. तुम्हाला काय मी नाही द्या. हो अभि तिला काही कला नको. मी तिच्यासोबत गंमत करून आणतो. काही मला फटाके गिटाका पाहिजे नाही. मी तिला गंमत करून आणतो. तिला काही कला करू नको तू. नाही मी कला नाही करून आलो तिले. मी म्हणाल दे म्हणून आलो फटाके काकाले असं म्हणून आलो. मी तिला सांगून आलो. आमचे चाले फटाके फोडा तुम्ही फटाके फोडा तुम्ही. अय अभि, मी काय म्हणाली फटाके गिटाके फोडणं झाले संत. चल ना घरी जेवण गिवण करायला लागत काय? किती वेळचे फटाके फोडून आले बापा. चल ना माझी, आता चालू आम्ही. चल नाही म्हणतो घरी फोडू दे ना फटाके गिटाके. चला बरं चला. लय फटाके झाले चला. हो चला बरं. मग लवकर सकाळी उठवत नाही अजून. उद्या अजून सकाळी काम आहे. नेहा खूप झालं तुझं. लय वेळची फटाके फोडायला. चल वय घरी वय सारखी. कोमल तू तर खूपच छान दिसत आहे ग. तुझी साडी खूप छान दिसत आहे. खरंच का? असेच काही पण सांगत राहता. साडी आवडली का तुम्हाला? माझी चॉईसची आहे ना, मी ऑनलाईन बोलावली ना. आवडली का तुम्हाला?
आता तू चांगली नसती दिसली तर मग म्हटलं असतं काय, म्हटलं ना तुला चांगली दिसून आली तर तू त्याच्यातही तुले चांगलं नाही वाटणार. पाय बरं अशी कशी हो तू कोमल.